महानगरपालिकेच्या सगळ्याच विभागांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार अनागोंदी सुरू आहे. त्याला सत्ताधाऱ्यांचं अभय आहे. वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी, पे अँड पार्कच्या माध्यमातून जनतेची सुरू असणारी लूट यामुळे नागरिक त्रस्त आहे. पण दबावतंत्र, आर्थिक प्रलोभन दाखवून मतदारांचा स्वाभिमान विकत घेण्याचा कुटील डाव काही लोक शेवटच्या टप्प्यात आखतील. त्याच्या वसुलीसाठी पुढची 5 वर्ष भ्रष्टाचार करतील. शहर विकासासाठी भ्रष्टाचाराची कीड उखडून फेकावी लागेल. त्यासाठी मनपाच्या सत्तेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या हाती द्या, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. मध्यवर्ती शहरातील उमेदवारांच्या प्रचार फेरीनंतर मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. निलेश लंके, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, उपशहर प्रमुख तथा उमेदवार दिलदार सिंग बीर, उपजिल्हा प्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हा प्रमुख दीपक भोसले, संपदा म्हस्के, शीतल भिंगारदिवे, युवासेना उपशहर प्रमुख मृणाल भिंगारदिवे, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा आदींसह मवियाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काळे म्हणाले, या शहरात महालक्ष्मी उद्यान आणि गंगा उद्यान हे केवळ 2च उद्यानं आहेत. सिद्धिबागेची दुरावस्था झाली आहे. 5 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराच्या प्रत्येक भागात उद्यान असू नये. मग तुम्ही इतकी वर्ष काय केलं? प्रोफेसर चौक ते भिस्तबाग चौक यांनी या शहराला मॉडेल रस्ता म्हणून घोषित केला होता. 3 महिन्यात याचं डांबर गायब झालं. सत्ताधारी जनतेला मूर्ख समजता का? गेल्या अनेक वर्षांपासून सावेडी नाट्यसंकुलाचं बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. या जागेचं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं तर तिथं तळीरामांचा अड्डा आढळून आला. नाट्य कलावंत, रसिक यांची किती वर्ष तुम्ही बोळवण करणार आहात? इतक्या वर्षांमध्ये शहराची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी महानगरपालिकेचं साधं एक नाट्यगृह तुम्ही उभारू शकला नाहीत. काळे पुढे म्हणाले, महापालिकेच्या पैशातून अभ्यासिका उभारली. साधा पोलीस कॉन्स्टेबल तरी त्या अभ्यासिकेतून घडवू शकलात का? तहसील कार्यालयासमोर मनपा आरोग्य केंद्र आहे. लाखो रुपयांची मशिनरी त्या ठिकाणी जनतेच्या पैशातून आणली, पण आज ती धूळ खात पडून आहे. या शहरात आजही असा एक मोठा वर्ग आहे की ज्यांना खाजगी शाळांच्या फी परवडत नाहीत. मात्र मनपा शाळा यांनी केव्हाच बंद पाडल्या. आम्हाला सत्ता द्या. ई-लर्निंग डिजिटल स्कूल आम्ही उभे करू. मोफत दर्जेदार शिक्षण देऊ. आज साधा सर्दी खोकला झाला तरी वैद्यकीय उपचारांसाठी 1000-2000 रुपयांचा खर्च येतो. आम्ही प्रत्येक परिसरासाठी मोहल्ला क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन यायचं ठरवलं आहे. तुम्ही जायचं, 5 रुपयाचा केस पेपर काढायचा. तिथल्या ओपीडीमध्ये मनपाचे डॉक्टर तुम्हाला मोफत उपचार देतील. औषधंसुद्धा मोफत देतील. नागरिकांनी प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिल्ली गेट येथे प्रचाराची सांगता झाली.